मीठे बच्चे, विशाल बुद्धि बन पूरे विश्व को दुखधाम से सुखधाम, पतित से पावन बनाने की सेवा करनी है। अपना टाइम सेव करना है, व्यर्थ नहीं गंवाना है। प्रश्न, इस ज्ञान मार्ग में हेल्दी कौन है और अनहेल्दी कौन है? उत्तर, हेल्दी वह है जो विचार सागर मंथन करते जीवन में रमणीकता का अनुभव करते हैं, और अनहेल्दी वह है जिसका विचार सागर मंथन नहीं चलता। जैसे गाय भोजन खाती है तो सारा दिन उगारती रहती है, मुख चलता रहता है। मुख न चले तो समझा जाता है बीमार है। यह भी ऐसे है। ओम शांति। मीठे मीठे सिक्की लधे बच्चे बेहद के बाप के पास आते ही है रिफ्रेश होने के लिए, क्योंकि बच्चे जानते हैं बेहद के बाप से बेहद विश्व की बादशाही मिलती है। यह कभी भूलना नहीं चाहिए। यह सदैव याद रहे तो भी बच्चों को अपार खुशी रहे। हम बाप द्वारा यह यानी लक्ष्मी नारायण बनते हैं तो बाप की श्रीमत पर चलना चाहिए ना। मीठे बच्चों की बड़ी विशाल बुद्धि चाहिए। सारा दिन सेवा के ही ख्यालात चलते रहे। बाबा को तो वह बच्चे चाहिए जो सेवा बिगर रह न सके। तुम बच्चों को सारे विश्व पर घेराव डालना है, अर्थात पतित दुनिया को पावन बनाना है। सारे विश्व को दुखधाम से सुखधाम बनाना है। अच्छे स्टूडेंट्स को देख टीचर को भी पढ़ाने में मजा आता है। तुम तो अभी स्टूडेंट के साथ साथ बहुत ऊंच टीचर बने हो। जितना अच्छा टीचर उतना बहुतों को आप समान बनाएंगे, कभी थकेंगे नहीं। ईश्वरीय सेवा में बहुत खुशी रहती है, बाप की मदद मिलती है। तो बाबा म्हणता है इतना ऊंचा जीवन तुम्हें लक्ष्मी नारायण बनना है, ये बुद्धि में रहे तो खुशी रहेगी, सदैव खुशी रहेगी। आपण कधीही त्या खुशीच्या लेवलच्या खाली नाही येणार। जी सर्वोच्च अतिउच्च लेवलची खुशी आहे, जी ज्ञानामुळे आपल्याला प्राप्त झालेली आहे, बाबा भेटल्यामुळे प्राप्त झालेली आहे, ती कोणत्याच कारणामुळे आपली खुशी डाउन नहीं होना। तो वो पक्का रखना है हमें बुद्धि में। दूसरी बात, बाबा म्हणता है कि सेवा पर सदा हाजिर रहना है। एक पल भी हमारा बिना सेवा के नहीं रहना चाहिए। कितनी बड़ी सेवा है। बाबा म्हणता है कि तुम्हें सारे विश्व पर घेराव डालना है, घेराव टाकायचा सगळ्या विश्वावरती। कशासाठी? पतित दुनिया को पावन बनाना है। ये सारी सृष्टि पतित हो गई है, उस पर हमारे वाइब्रेशन का घेराव हमें डालना है। त्यावरती पवित्रतेची किरण आपल्याला सोडायची आहे। या ही अपवित्रता जी दुनियेमध्ये पसरलेली आहे, अपवित्र वातावरण झालेले, वाइब्रेशन सगळ्यांचे अपवित्र झालेले, आपल्याला आपल्या पवित्रतेचा घेराव त्याच्यावरती टाकायचा आहे आणि ते जे व्हायब्रेशन आहे त्याला संपवायचंय, नष्ट करायचंय आणि पवित्र व्हायब्रेशनच मग या दुनियेमध्ये राहतील। ही खूप मोठी सेवा आहे। म्हणून बाबा म्हणताय की तुम्हाला लक्ष्य बुद्धीमध्ये हे पक्क पाहिजे कि मैं निमित्त हूं, मुझे इस दुनिया को दुखधाम से सुखधाम बनाना है, पतित से पावन बनाना है। तो एक पल भी मेरा बिना सेवा के नहीं जाना चाहिए। तो अभी टीचर बनकर बाबा म्हणता है टीचर बन जाना है, ये ज्ञान की बातों को समझना है और दूसरों को भी समझाना है अच्छी तरह से। बाप बेहद का व्यापारी है ना। सौदा बड़ा फर्स्ट क्लास है, परंतु इसमें बड़ा साहस धारण करना पड़ता है। बाबा बेहद का व्यापारी है, सौदा
हमारे बहुत 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 फायदे का है। बाबा से सौदा कर रहे हैं हम, हमारी कीचड़ पट्टी देकर विश्व की बादशाही प्राप्त करनी है। तर त्यामुळे बाबा म्हणते हा सौदा खूप फर्स्ट क्लास आहे, तुमचा खूप फायद्याचा आहे, पण याच्यामध्ये साहस पण ठेवावं लागतं, हिम्मत ठेवावी लागते, शक्ती धारण करून राहावं लागतं, तेव्हा मग या रस्त्यावरती पुढे जाऊ शकतो. नाही तर विघ्न खूप आहे, त्या दुनियेमध्ये खेचणारे पण खूप आहे. म्हणून बाबा म्हणतात जरी सौदा खूप मोठा आहे, फायदेशीर सौदा आहे, विश्वाची बादशाही प्राप्त करायची आहे, त्याच्या बदल्यात तुमची किचडपट्टी मी घेणार आहे, सौदा खूप बेस्ट आहे, पण साहस पाहिजे या रस्त्यावरती चालण्यासाठी. आणि तो साहस कशामुळे येईल आपल्यामध्ये? बाबांच्या बोट पकडून ठेवण्यामुळे. बाबांकडून ती शक्ती ग्रहण करत राहू आपण, तर साहस पण आपल्यामध्ये येत राहील. नए नए बच्चे पुरानों से भी पुरुषार्थ में आगे जा सकते हैं. हर एक की इंडिविजुअल यानी व्यक्तिगत तकदीर है. जो पुरुषार्थ भी हर एक को इंडिव्हिज्युअल करना है. असं नाही की घरातले एक जण आला म्हणजे बाकीच्या सगळ्यांचं तकदीर बनून जाईल. बाबा म्हणते हर एक का अपना अपना पुरुषार्थ है, व्यक्तिगत पुरुषार्थ है. जो करेगा वो पाएगा, जो करेगा उसके घर वाले पाएंगे ऐसा नहीं है, जो करेगा वो पाएगा. तो व्यक्तिगत तकदीर है. तो हमें व्यक्तिगत अपने लिए पुरुषार्थ करना है, अपने आप को तैयार करना है, और फिर हमारे द्वारा सबकी सेवा होती रहेगी. और नया पुराना, बाबा म्हणता नया पुराना कुछ नहीं, तुम जितना पुरुषार्थ करोगे उतना पुरानों से भी आगे जा सकते. जो 50 साल से ज्ञान में है उससे भी आगे हम जा सकते हैं. भले ही हम नए हैं, लेकिन जो 50 साल से ज्ञान में, अगर बाबा पर निश्चय बुद्धि है, पूरी तरह से बाबा पर विश्वास है हमारा, बाबा के पक्के बच्चे हैं, बाबा की श्रीमत पर चलते हैं, तो हम पुरानों से भी आगे जा सकते हैं. बाबांकडे तो भेदभाव नहीं है कि ये नया है इसको थोड़ा मिलना चाहिए, पुराना है इसको ज्यादा मिलना है, बहुत साल हो गए इसको ज्यादा मिलना चाहिए, असं काहीच नाही. कोणी आपल्या संस्कारावरती किती काम केलेले आणि किती धारणा केलेली आहे, किती या दुनियावी संसाराचा त्याग केलेला आहे, त्याच्यावरती आपलं भाग्य अवलंबून आहे. तो अपनी पूरी चेकिंग करनी चाहिए. ऐसी चेकिंग करने वाले एकदम रात दिन पुरुषार्थ में लग जाएंगे. कहेंगे हम अपना टाइम वेस्ट क्यों करें, जितना हो सके टाइम सेव करें. अपने से पक्का प्रण कर देते हैं हम बाप को कभी नहीं भूलेंगे. तर बाबा म्हणता है जो चेकिंग करेगा, मैं कितनी तकदीर बना रहा हूं, मैं कितना श्रीमत पर चल रहा हूं, जो चेकिंग करणार आहे, बाबा म्हणतात रात दिन पुरुषार्थ में लग जाएंगे. राहू शकत नाही तो पुरुषार्थाशिवाय, कारण त्याला माहिती आहे भाग्य किती मोठं प्राप्त होणार आहे आपल्याला, आणि वाया घालवायला वेळच नाही आपल्याकडे. तो वो समय को बचाने की कोशिश करेंगे, समय व्यर्थ जाने नहीं देंगे. जिस समय हम बाबा को भूल गए हैं, बाबा को साथ में नहीं रखा है, इसका मतलब हम समय वेस्ट गवा रहे हैं, व्यर्थ घालवतोय आपण. भलेही आपल्याला काम करायचं एखादं कर्तव्य आहे, खूप मोठं कर्तव्य आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या बुद्धीचा वापर करायचा आहे, खूप एकाग्रतेने ते काम करावं लागतं. तर त्यावेळेला आपण प्रत्येक सेकंदाला बाबा बाबा आहे, बाबा आहे, बाबा आहे, मैं बाबा के साथ में असं नाही म्हणत बसायचं आपण. ते नाही, ते कामावरती पूर्ण लक्ष पाहिजे. पण जेव्हा आपण ते काम कर्तव्य आपलं स्टार्ट करतोय, ती ड्युटी स्टार्ट करतोय, त्याच्या आधी बाबांना बोलवून घ्यायचं की बाबा आता आपल्याला हे करायचंय, तू येऊन जा. खूप मनापासून बाबांना बोलवायचंय. मग ते काम अर्धा तास चालो, 1 तास चालो, 2 तास चालो, 4 तास चालो, बाबांना स्टार्टला तरी कमीत कमी आपण बोलवून घ्यायचं. आणि मध्ये जेव्हा थोडंसं मन बुद्धीला थोडा आराम मिळेल त्यावेळेला पुन्हा बाबांना बोलवायचंय. असं नाही की सेकंद आपण बिलकुल कामधंदा सोडून बाबांच्या आठवणीमध्ये. तो बाबा को साथ में रखना है, मन बुद्धि से बाबा को स्टार्ट में ही बुला लेना है, और फिर काम खत्म होने के बाद बाबा को धन्यवाद देना है. तो वो भी योग युक्त कर्म हो जाएगा, कर्मयोगी हमारी स्थिती रहेगी उसमें. तर ते पण असं नाही आपण वेळ वाया घालवतोय, आपलं कर्तव्य पार पाडतोय, त्याला बाबा नाही म्हणत की वेळ तुम्ही वाया घालवताय, हे इथले कामं नका करू, असं नाही म्हणत बाबा. बाबा काय म्हणतो, तुमची स्थिती कशी पाहिजे त्यावेळेला, मी जे काही कर्तव्य पार पाडताय त्यावेळेला तुम्ही मला सोबत बोलवून घ्या,
मेरे साथ में मिलकर अपना कर्तव्य निभाओ। तो वो जो कर्तव्य हम अकेले रहने से 10 घंटे लगने वाले थे, अगर हम बाबा को साथ में ले लेते तो 2 घंटे में वो काम पूरा हो सकता है। आपली स्पीड वाढून जाईल आणि जे त्याच्यामध्ये खूप आवश्यक आहे तेच आपण करू, अनावश्यक गोष्टी आपण करणारच नाही। क्योंकि बाबा शक्ति देगा हमें, बाबा हमें समझ दे देगा क्या करना है, कितना करना है, कहां तक करना है, कैसे करना है, और ताकद भी देगा। म्हणून प्रत्येक गोष्टीवरती, प्रत्येक जो आपण सेकंद, आपण मिनिट जो काही करणार आहे त्यावेळेला आपण आधी बाबांचं काय म्हणणं आहे त्यामध्ये हे चेक करून घ्यायचंय आणि बाबांना बोलवून घ्यायचंय। तो वो हो गया हमारा समय को सेव करना, समयची बचत। अपने से पक्का प्रण कर देते हैं, हम बाप को कभी नहीं भूलेंगे। आज बाबांना समोर बघायचंय, आपण बाबांना बघायचंय, समोर आहे बाबा, माझ्या समोर आहे, आणि बाबांसोबत प्रतिज्ञा करायची, निश्चय करायचा है, बाबा हम आपको कभी नहीं भूलेंगे। बाबा मी विसरणारच नाही तुम्हाला, बाबांना सांगायचंय, बघायचंय, आपण आत्ताच बघायचंय बाबांना समोर, आणि मनातल्या मनात बाबांना सांगायचंय, बाबा हम आपको कभी नहीं भूलेंगे, कभी नहीं भूलेंगे। और बाबा को नहीं भूलना, इसका मतलब बाबा को साथ रखना और बाबा का कहना मानना, बाबा के कहने पर चलना। बाबा हम आपको कभी नहीं भूलेंगे, स्कॉलरशिप लेकर ही छोड़ेंगे। दुनियेमध्ये जे हुशार विद्यार्थी आहे त्यांना स्कॉलरशिप भेटते, त्याच्यासाठी परीक्षा होतात आणि त्यांना स्कॉलरशिप भेटते। तो यहां पर हमें कौन सी स्कॉलरशिप चाहिए? यहां पर हमें बाबा के साथ में अपना जीवन चलाना है, फिर उसके बाद बाबा हर पल हमारे साथ रहे, बाबा की शक्तियां हमें मिलती रहे, बाबा के वरदान हमें प्राप्त होते रहे, और हमारा सतयुगी भाग्य अच्छी तरह से रिकॉर्ड हो जाए। ये है स्कॉलरशिप। तो ऐसी स्कॉलरशिप हमें लेनी है, बाबा से लेनी है। या दुनियेमध्ये तर गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देते, जे खूप गुणवंत विद्यार्थी असतात त्यांना स्कॉलरशिप या दुनियेमध्ये दिली जाते। ऐसे बच्चों को फिर मदद भी मिलती है। कैसे? जो बाबा से पक्का वायदा करते हैं कि हम आपको कभी नहीं भूलेंगे, हमें स्कॉलरशिप लेनी ही है, ऐसे बच्चों को बाबा की फिर मदद भी मिलते। निश्चय आपल्या मनाचा पक्का असेल तर बाबांची मदत आपल्यासाठी फिक्स है। ऐसे भी नए नए पुरुषार्थी बच्चे तुम देखेंगे, साक्षात्कार करते रहेंगे। जैसे शुरू में हुआ वही फिर पिछाड़ी में देखेंगे। जितना नजदीक होते जाएंगे उतना खुशी में नाचते रहेंगे। उधर खूने नाहिक खेल भी चलता रहेगा। तो बाबा म्हणता है नए नए पुरुषार्थी बच्चे आएंगे, यहाँ पर अभी भी चांस है, अभी भी बहुत बच्चे आने वाले हैं। और वो उनका भाग्य कैसे बनने वाला है? बाबा म्हणते वो साक्षात्कार करते रहेंगे। पहिले सुरुवातील वाल्यांना साक्षात्कार झाला वेगवेगळ्या प्रकारचा, त्यामुळे ते आजपर्यंत टिकून राहिले। त्यांना जर साक्षात्कारच झाले नसते तर इतकं 80 वर्ष 85 वर्ष टिकणं फार मुश्किल गोष्ट होती। तर सुरुवातीच्या काळामध्ये बाबांनी सगळ्यांना, जे दादी ते त्यावेळचे जे सगळे होते त्यांना साक्षात्कार करवले होते की असे अशी दुनिया येणार आहे, असा श्रीकृष्ण आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे साक्षात्कार। तर आता पण बाबा म्हणतात शेवटी कशाच्या आधाराने हे नवे नवे येणारे पुरुषार्थ करतील त्यांना साक्षात्कार होत राहील। और जितना नजदीक होते जाएंगे उतना खुशी में नाचते रहेंगे। उधर खूने नाहिक खेल भी चलता रहेगा। एकीकडे बाबांचे बच्चे आनंदामध्ये राहतील आणि एकीकडे रक्ताच्या नद्या वाहतील। खूने नाहिक खेल आणि होणार आहे, आणि याचा पूर्ण पाया रचला गेलेला आता भारतामध्ये। हिंदू मुस्लिमामध्ये जे भेदभाव वाढत चाललेला आहे, अतीकडे चाललेला आहे तो। आणि ती जी स्थिती आहे ती स्थिती लवकरच येणार आहे। गृहयुद्ध जे बाबांनी सांगितलेलं आहे ते लवकरच येणार आहे। आपण आपल्याला सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करायचा आहे, आणि आपण सुरक्षित कसं राहणार आहे? जितकं आपण बाबांच्या आठवणीमध्ये राहू त्याची शक्ती आपल्या सोबत राहील,
तर ते जे गृहयुद्ध होईल, त्या ज्या दंगल होतील, त्याचा कुठलाही परिणाम आपल्यावरती होणार नाही. उलट आपण हिंदू मुस्लिम दोघांनाही सहकार्य करणारे बनून जाऊ. सगळ्यांची सेवा आपल्याकडून त्यावेळेला घडणार आहे. पण तयारी आपल्याला करावी लागेल. बाबांकडून शक्ती घेण्याची तयारी करावी लागेल. बाबांकडून मदत प्राप्त करण्याची तयारी करावी लागेल. तर त्यासाठी आपलं मन स्वच्छ, शुद्ध आणि पवित्र ठेवावं लागेल आपल्याला. तर मग ती बाबांची मदत आपण कॅच करू शकू आणि त्यावेळेला सगळ्या विश्वाची सेवा आपल्याद्वारे होईल. तुम बच्चों की ईश्वरीय रेस चल रही है. जितना आगे दौड़ते जाएंगे उतना नई दुनिया के नजारे भी नजदीक आते जाएंगे. खुशी बढ़ती जाएगी. जिनको नजारे नजदीक नहीं दिखाई पड़ते उनको खुशी भी नहीं रहेगी. अभी तो कलयुगी दुनिया से वैराग्य और सतयुगी नई दुनिया से बहुत प्यार होना चाहिए. शिव बाबा याद रहेगा तो स्वर्ग का वर्षा भी याद रहेगा. स्वर्ग का वर्षा याद रहेगा तो शिव बाबा भी याद रहेगा. सोपी युक्ती बाबा सांगतोय की बाबा बुद्धीमध्ये नाही राहत, विसरून जातो, मन बुद्धी इकडे तिकडे भटकते. तर बाबा म्हणते स्वर्गाची आठवण करा. त्यात ती दुनिया किती सुंदर आहे. त्या दुनियेमध्ये कसे महल राहतील, तिथं कसे पुष्पक विमान राहतील, तिथं सुंदर बगीचा आहे. ते दुनिया, जनावर जे आहे, पशु पक्षी आहे, ते सगळे तिथले आनंद देणार आहे. कोणीही त्रासदायक नाहीये. कोणी तिथं खराबी करणार नाहीये, मला त्रास देणार नाहीये. जनावर सुद्धा त्रास देणार नाही. तर मनुष्य तर बिलकुल गोड आहे. तिथं सगळ्यांचा आपसामधला संबंध खूप चांगला आहे. तर बाबा युक्ती सांगताय, शिव बाबा याद रहेगा तो स्वर्ग ऑटोमेटिक याद आएगा, क्योंकि वो स्वर्ग में लेकर जाने के लिए आया है. आणि आपल्याला शिवबाबांची आठवण नाहीये. ज्यावेळेला मन तेवढं पॉवरफुल नाहीये, त्यावेळेला आपण स्वर्गाचे नजारे बघायचे. बाबांनी काय काय वर्णन केलेलं आहे तिथलं, ते बघायचं आपण. तर मग ते स्वर्ग आठवेल तर ऑटोमॅटिक बाबाची आठवण येईल की या अशा दुनियेमध्ये बाबा मला घेऊन जाणार आहे. बाबा की याद रहेगी, स्वर्ग याद आएगा. स्वर्ग की याद रहेगी, बाबा याद आएगा. कुठलंही आपण वापरू शकतो. तुम बच्चे जानते हो अभी हम स्वर्ग तरफ जा रहे हैं, पाव नर्क तरफ है, सिर स्वर्ग तरफ है. अभी तो छोटे बड़े सबकी वानप्रस्थ अवस्था है. बाबा को सदैव यह नशा रहता है, ओहो हम जाकर यह कृष्ण बनूंगा. तो बाबा ब्रह्मा बाबांनी इतका श्रेष्ठ, इतका सुंदर पुरुषार्थ कोणत्या आधाराने केला की मैं जाकर कृष्ण बनूंगा. त्या आधाराने त्यांनी तो पुरुषार्थ केला. ते त्यांना जर ड्रामा कळालाच नसता, ब्रह्मा बाबांना ड्रामा कळाला नसता, तर ते काय म्हटले असते कि मेरी तकदीर तो भगवान ने लिख दी है, मैं तो कृष्ण बनने ही वाला हूं. तिथं बसून राहिले असते, फिक्स आहे ड्रामा, मी श्रीकृष्ण बनणारच आहे. सगळ्यात पहिले तर त्यांनी पुरुषार्थामध्ये ढिल्लं व्हायला पाहिजे होतं की बाबाने दुसरं कोणाचं तर सांगितलेलंच नाहीये. त्यांचं सांगितलं तोच श्रीकृष्ण बनणार आहे, तोच नारायण बनणार आहे. पण त्यांनी ते जे बाबांनी सांगितलं त्या गोष्टीला आधार बनवला की हा मी कृष्ण बनणार आहे, तर मला तेवढा पुरुषार्थ करायचा आहे. पुरुषार्थाने मी श्रीकृष्ण बनणार आहे. तर आपल्याला कोणालाच मार्जिन नाहीये की जो ड्रामा में होगा वो होगा. आपल्याला माहितीच नाहीये. त्यांना तरी माहिती होतं, त्यांनी तर चुप बसायला पाहिजे होतं, काहीच करायची गरज नव्हती तसं जर पाहिलं तर. पण त्यांना ड्रामा कळालेला होता. ड्रामा आहे, फिक्स आहे, पण ड्राम्यामध्ये पुरुषार्थ पण फिक्स आहे. तो पुरुषार्थ के आधार से ब्रह्मा बाबा श्री कृष्ण बना और उसने उसको आधार बनाया खुशी के लिए. त्यांना मधून मधून अशा आनंदाच्या उकळ्या फुटायच्या. ते नाचायला लागायचे कधी कधी की मैं तो श्रीकृष्ण बनने वाला हूं, मैं तो ऐसा श्रीकृष्ण बनने वाला हूं, मैं विष्णू बनूंगा. सुंदर त्यांचे त्या भावनेच्या आधाराने त्यांनी हा सुंदर पुरुषार्थ, सुंदर ते जीवन घालवलं त्यांनी संगमयुगी आपलं. तो ऐसे ही हमें भी ब्रह्मा बाबा से प्रेरणा लेकर हमें ये पक्का रखना है, मुझे लक्ष्मी नारायण बनना है, मैं देवता बनने वाला हूं, मुझे राजघराने में आना है, मैं स्वयं राजा बनने वाला हूं, मुझे विश्व की बादशाही मिलने वाली है. तर त्या आनंदामध्ये आपण पुरुषार्थ करायचे. हम अमरलोक में देवता बनेंगे. कल्प पहले भी हम ही बने थे, फिर हमने 84 पुनर्जन्म लिए हैं. यह बाजोली याद रहे तो भी अहो सौभाग्य. सदैव अथाह खुशी में रहो. बड़ी लॉटरी मिल रही है. बाबा तुम्हाला खूप 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 मोठी लॉटरी भेटते, त्यामुळे त्या आनंदामध्ये राहा.
ही जी लॉटरी आहे याचा ड्रॉ बाबांनी काढलेला आहे आणि आपल्याला आपण जिंकणार आहे म्हणून आपल्याला या रस्त्यावरती आणून ठेवलेले ते ही लॉटरी आपण जिंकणार आहे त्यामुळे बाबांनी या रस्त्यावरती आपल्याला आणलेलं आहे तो वो लॉटरी हमें मिल रही है सिर्फ अब वो जो लॉटरी से मिलने वाला पैसा रहता है वो मिलने के बाद हम यूज कर सकते हैं कोणाला लॉटरीचं तिकीट लागलं लॉटरी बक्षीस लागलं त्याचं नाव आलं की ह्या नंबरच्या तिकिटाचं बक्षीस लागलेलं आहे त्याला बक्षीस मिळणार आहे पण ज्या वेळेला ती लॉटरी लागली ते नाव त्याचं डिक्लेअर झालं तेव्हा थोडी तो वापरू शकतो त्याला तो वापरणार केव्हा जेव्हा त्याच्या हातामध्ये टॅक्स वगैरे जे कटायचे ते कटून मग पैसे त्याच्या हातामध्ये येतील तेव्हा मग तो वापरू शकतो तर तसं आपल्याला ही लॉटरी मिळालेली आहे पण आता वापरणार कधी आपण सतयुगामध्ये मिळणार आहे आता लॉटरी मिळाली त्या खुशीमध्ये आपण राहायचे संगमयुगामध्ये 5000 वर्ष पहले भी हमने राज्य भाग्य पाया था फिर कल पाएंगे ड्रामा में नूंद है जैसे कल्प पहले जन्म लिया था वैसे ही लेंगे वही हमारे माँ बाप होंगे तर बाबा म्हणतात तेच रिपीट होणार आहे ज्यांचा जे तुमचे मातापिता होते सतयुगामध्ये स्टार्टिंगला तेच पुन्हा तुमचे मातापिता बनणार आहे जो कृष्ण का बाप था वही फिर बनेगा ऐसे जो सारा दिन विचार सागर मंथन करते रहेंगे तो वे बहुत रमणीकता में रहेंगे विचार सागर मंथन नहीं करते तो गोया अनहेल्दी है गाय भोजन खाती है तो सारा दिन उगारती रहती है मुख चलता ही रहता है मुख न चले तो समझा जाता है बीमार है यह भी ऐसे है तर बाबा म्हणताय गाय कशी करते तिचा रवंत चालू असतो भोजन केलं तिने काय चारा ढेप काय काय दिलं आपण ते खाल्लं आणि नंतर ती पुन्हा त्याला चावत बसते ती तर तसं बाबा म्हणताय आणि ती एखादी गाय तसं करत नसेल तर काय म्हणतात ती बिमार आहे काहीतरी झालेलं आहे तर तसं बाबा म्हणताय तुमच्या बुद्धीमध्ये पण हे जे आहे जे ज्ञान तुम्ही ऐकता मुरलीच्या द्वारे त्याचं मंथन चालू राहिलं पाहिजे नुसती मुरली ऐकली झालं संपलं नाही त्याच्यातले आपण 2-3 पॉइंट तरी लक्षात ठेवायचे याच्यावरती मला आज दिवसभर विचार करायचा आज बाबांनी स्वर्गावरती विचार करायला सांगितलं स्वर्गाचं चिंतन करायचं आपण किती ती सुंदर दुनिया असेल ऑटोमॅटिक इथून बुद्धी आपली हटत जाईल किती मोठा वारसा हक्क मला प्राप्त होणार आहे मी पुन्हा सतयुगात जन्म घेणार आहे माझे जे माता पिता आहे जे सतयुगामध्ये स्टार्टिंगला होते तेच पुन्हा माझे माता पिता बनणार आहे त्यांच्याकडेच मी जन्म घेणार आहे माझा राजघराण्यामध्ये जन्म होणार आहे अशा गोष्टींवरती चिंतन आपण करायचे तर बाबा म्हणता नहीं तो फिर क्या कहा जाएगा बीमार है बच्चा जैसे गाय को बीमार समझते हैं वैसे बाबा म्हणता है अगर दिन भर ये बातें बुद्धि में नहीं चलती है तो जैसे बीमार है हमें बीमार नहीं पड़ना है यहाँ पर हमारी तबीयत दिन से दिन सुधरती जानी चाहिए कौन सी तबीयत आत्मिक स्थिती शरीराचा तर हिशोब आहे शरीर तर गाडी आहे मशीन आहे ती बिघडेल दुरुस्त राहील आपल्याला आपली ट्रीटमेंट घेत राहील जे शक्य आपल्याला ते करत राहायचंय पर ये जो आत्मा की तबीयत है वो नहीं बिगड़नी चाहिए आत्मा की तबीयत बिगड़ी है कब कहेंगे जब हम मंथन नहीं करते विचार नहीं करते आत्मचिंतन नहीं करते परमात्मा चिंतन नहीं करते दुनिया की बातों में लगे रहते तो बाबा म्हणते तब्येत बिघडलेली बेहद के बाप और दादा दोनों का मीठे मीठे बच्चों से बहुत लव है कितना लव से पढ़ाते हैं काले से गोरा बनाते हैं तो बच्चों को भी खुशी का पारा चढ़ना चाहिए पारा चढ़ेगा याद की यात्रा से बाप कल्प कल्प बहुत प्यार से लवली सर्विस करते हैं 5 तत्वों सहित सबको पावन बनाते हैं कितने बड़े बेहद की सेवा है बाप बहुत प्यार से बच्चों को शिक्षा भी देते रहते हैं क्योंकि बच्चों को सुधारना बाप व टीचर का ही काम है बाप की है श्रीमत जिससे ही श्रेष्ठ बनेंगे जितना प्यार से याद करेंगे उतना श्रेष्ठ बनेंगे यह भी चार्ट में लिखना चाहिए तो सिर्फ याद नहीं करना है प्यार से याद करना है बाबा म्हणतात जितना प्यार से याद करेंगे उतना श्रेष्ठ बन बाबा किती प्रेमाने शिकवतो किती प्रेमाने ही त्याची प्रेमपूर्वक सर्व्हिस चाललेली आहे सेवा चाललेली आहे दर 5000 वर्षानंतर बाबा येऊन ही प्रेमपूर्वक सर्व्हिस करतो सेवा करतो खूप आनंदाने आनंद घेतो तो या सेवा करण्याचा तो तसं बाबा म्हणतात कि आपको भी ये सेवा बहुत प्यार से करनी है ज्ञान में बहुत प्यार से रहना है और बाबा को याद भी बहुत प्यार से करना है जितना हम बाबा को प्यार से याद करते रहेंगे श्रेष्ठ बनते जाएंगे यह भी चार्ट में लिखना चाहिए हम श्रीमत पर चलते हैं या अपनी मत पर चलते बाबा म्हणतात चार्ट बनवा आपला
दिवसभरामध्ये आपण कोणत्या गोष्टीमध्ये आपलं मत वापरलं आणि कोणत्या गोष्टीमध्ये श्रीमत वापरली. श्रीमतवर चालतोय का आपण, की मत वापरली आपण कोणाशी बोलण्यामध्ये, कोणाविषयी भावना ठेवण्यामध्ये, काही निर्णय घ्यायचा आपल्याला, तो हम मन मत चलाते या बाबा ने जो कहा है उस पर हम चलते हैं. चेक करायचंय. श्रीमत पर चलने से ही तुम एक्यूरेट बनेंगे. जितनी बाप से प्रीत बुद्धि होगी उतनी गुप्त खुशी रहेगी और ऊंच बनेंगे. अपने दिल से पूछना है, इतनी अपार खुशी हमको है, बाप को इतना प्यार करते हैं. प्यार करना माना ही याद करना है. बाबावरती प्रेम, याचाच अर्थ बाबा म्हणते आठवण. आठवणीला बाबा किती सहज करून टाकतोय की मुझसे प्यार करो, मेरे से प्यार का रिश्ता जोड़ दो, वही याद है तुम्हारी मेरे लिए. कारण ज्याच्यावर प्रेम असेल, ज्याच्याविषयी स्नेहाची भावना असेल, आठवण करावी नाही लागत, ऑटोमॅटिक आठवण येते. विसरणं मुश्किल होऊन जातं दुनियेमध्ये पण बघितलं तर तसं बाबा म्हणते प्यार करना है, याद करना है. क्योंकि प्यार है तो ऑटोमेटिक याद रहेगी. याद से ही एवर हेल्दी एवर वेल्दी बनेंगे. पुरुषार्थ करना होता है और किसी की भी याद न आए, एक शिव बाबा की ही याद हो. स्वदर्शन चक्र फिरता रहे तब प्राण तन से निकले. एक शिव बाबा दूसरा न कोई, यही अंतिम मंत्र है. अथवा वशीकरण मंत्र, रावण पर जीत पाने का मंत्र है. एक शिव बाबा दूसरा न कोई. बाबा म्हणते यही अंतिम मंत्र आहे, याच्या पुढे कोणताच मंत्र नाहीये. हा सगळ्यात मोठा मंत्र आहे. हा वशीकरण मंत्र है. तुम्ही विकारांना वश करू शकता, वशीकरण मंत्र है. और रावण पर जीत पाने का मंत्र है. रावणाला कंप्लीट हरवण्याचा एकच मंत्र है. शिव बाबा को याद करो और एक शिव बाबा दूसरा न कोई. दुसऱ्या कोण्यामध्ये बुद्धी गेली तर सेवेसाठी गेली पाहिजे फक्त, कि बाबा ने ये सेवा दी है, ये सेवा करनी है, बस. मेरा उससे डायरेक्ट कोई नाता नहीं. एक शिव बाबा दूसरा न कोई, सभी संबंध एक शिव बाबा के साथ. बाप समझाते मीठे बच्चे, इतना समय तुम देह अभिमान में रहे हो, अब देही अभिमानी बनने की प्रैक्टिस करो. दृष्टि का परिवर्तन होना ही निश्चय बुद्धि की निशानी है. सब देह के संबंधों को भूल अपने को गॉडली स्टूडेंट समझो. आत्मा भाई भाई की दृष्टि हो जाए तब ही ब्रह्मा कुमार ब्रह्मा कुमारी भाई बहन की दृष्टि पक्की हो जाएगी. सवेरे सवेरे उठकर बाप को याद करो. नींद आ गई तो कमाई में घाटा पड़ जाएगा. अमृत वेले उठकर बाबा से मीठी मीठी रूहरियान करो. अमृत वेले उठून बाबांशी गोड गोड बोलायचंय. मिठी मिठी रूहरियान. रूहरियान म्हणजे स्वतःला आत्मा समजून, त्यांना परमात्मा समजून आपण त्यांच्याशी बोलायचंय. देहभानामध्ये नाही, आत्मिक स्थितीमध्ये. पण बाबा म्हणताय गोड गप्पा मारा माझ्याशी. अमृत वेळेला उठून 4 ते 5 चा जो टाइम बाबांनी फिक्स केलेला आहे त्यावेळेला उठून आपण बाबांशी गोड गोड बोलायचंय. ते खूप अवघड होऊन जाईल आपल्याला की वो बस मैं आत्मा हूं, फिर परमात्मा शांती का सागर है, उससे किरणे आ रही है, ते झोप येऊन जाईल त्यावेळेला. नंतर आपण योग करू शकतो तशा पद्धतीचे. पण अमृत वेळेला प्रेमाचं नातं बाबांशी जोडायचंय, बाबांशी गप्पा मारायच्या, नाही तर बस बाबांना बघत राहायचं समोर आणि बाबांकडून किरणं घेत राहायची. जास्त चिंतनामध्ये जायचं नाहीये. जास्त ते जे आपण योगची प्रॅक्टिस करण्यासाठी आपण करत असतो की त्याच्याकडून शांतीची किरणं येऊन मला ते दुसरीकडे मी पाठवतोय वगैरे वगैरे, जे आहे ते आवश्यक आहे, तेही चांगलं आहे. ते पण अमृतवेलेची जी वेळ आहे त्याचा आपल्याला जर पूर्ण फायदा घ्यायचा आहे तर बाबांकडून एक तर शक्ती खिचत राहायचं, नाही तर बाबांशी बोलायचंय. काय बोलायचंय तेही बाबा आपल्याला शिकवतो. तो बाबा से मीठी मीठी रूहरियान करो. क्या कहना है बाबा से, बाबा से क्या बातें करनी है. बाबा पण असं विचार करायचा, बाबा माझ्या समोर बसले ना, मी बाबाशी बोलतोय. ती प्रॅक्टिस आत्ताच करून घ्यायची. तो क्या बातें करनी है बाबा से. बाबा आपने हमको क्या से क्या बना दिया. बाबा कमाल है आपकी. साधारण मनुष्य होतो मी, साधारण स्थिती होती, बाबांनी स्वतःच्या जवळ मला बसवलेलं आहे. परमेश्वर त्यांनी मला आपल्या जवळ बसवलेलं आहे. माझं जीवन काय होतं, मैं तो उसके चरणों की धूल, एक धुळीचा कण बनायला तयार होतो. त्यांनी मला आपलं बनवलेलं आहे. तो और मैं अभी देवता बनने वाला हूं, सत्युग का देवता बनने वाला हूं. 12-15 साल बचे, मैं जाकर देवता बनने वाला हूं. तो बाबा से बातें करनी. बाबा आपने हमको क्या से क्या बना दिया. बाबा कमाल है आपकी.
बाबा आप हमें अथाह खजाना देते हो, विश्व का मालिक बनाते हो. तर आपल्याला हे जसं आपण बाबांशी बोलत जाऊ आपल्याला आतल्या आत पक्क होत जाईल कि मेरा जीवन अब नया जीवन है, मेरा जीवन बदल गया है. अभी बाबा मुझे बहुत अच्छा जीवन दे रहा है. बाबा की कमाल है, बाबा मुझे इतना खजाना देता है जो मैं विश्व का मालिक बन जाता हूं. बाबा हम आपको कभी भूल नहीं सकते. सकाळी सकाळी जर हे पक्क केलं तर दिवसभरामध्ये कसं विसरणार आपण बाबांना? विसरूच शकत नाही. भोजन खाते, कामकाज करते, बाबा आपको ही याद करेंगे. सकाळी बाबांच्या समोर प्रतिज्ञा करायची आहे, तर मग ऑटोमॅटिक ते होईल. तसं बाबांना सांगायचंय, बाबा हम भोजन खाते, कामकाज करते, आपको ही याद करेंगे. प्रतिज्ञा करून घ्यायची अमृतवेलेला. ऐसे ऐसे प्रतिज्ञा करते करते फिर याद पक्की हो जाएगी. मोस्ट बिलीवेड बाबा नॉलेजफुल भी है, ब्लिसफुल भी है. नंबर 1 पतित से हमको नंबर 1 पावन बनाते हैं. बस मीठे मीठे बाबा की याद में गदगद होना चाहिए. बाबा को यह सुमिरन कर बहुत अंदर में खुशी होती है. ओहो मैं ब्रह्मा से विष्णु बनूंगा, फिर 84 जन्म बाद ब्रह्मा बनूंगा, फिर बाबा हमको विष्णु बनाएगा, फिर आधा कल्प बाद रावण पतित बनाएगा. कितना वंडरफुल ड्रामा है. यह सुमिरन कर सदैव हर्षित रहता हूं. ब्रह्मा बाबा तो राउंड चालू राहायचं त्यांच्या बुद्धीमध्ये. मैं विष्णु बनूंगा, फिर मैं ब्रह्मा बनाऊं, फिर मैं कृष्ण बनूंगा, फिर रावण मुझे पतित बनाएगा, फिर बाबा आएगा, फिर बाबा मुझे कृष्ण बनाएगा. तो बाबा मध्ये इतना ये जितना बुद्धि में रहेगा उतना खुश आप रहेंगे. शिव बाबा कितना लायक बनाते, वाह तकदीर वाह. ऐसे ऐसे विचार करते करते एकदम मस्ताना हो जाना चाहिए. वाह हम स्वर्ग के मालिक बनते हैं. बाकी हम बहुत अच्छी सर्विस करते हैं, इसमें सिर्फ खुश नहीं होना है. पहले गुप्त सर्विस अपनी यह याद की करते रहो. अशरीरी बनने का अभ्यास करना है, इससे ही तुम्हारा कल्याण होना है. तर बाबा म्हणतात फक्त सेवा करतोय आपण सगळ्यांची, याच्यामध्येच खुश नाही व्हायचे. पहिले स्वसेवा कोणसी? याद की गुप्त सेवा करो. बाबांची आठवण निरंतर चालू राहिली पाहिजे आणि अशरीरी बनण्याची प्रॅक्टिस. मैं आत्मा इस शरीर से अलग हूं, मैं अलग ये शरीर अलग, मैं इस शरीर में अवतरित हुई हूं, मैं अलग हूं. ही प्रॅक्टिस आणि बाबांची आठवण हा स्वपुरुषार्थ झाला. आणि मग जेव्हा आपल्याला हे पक्क होऊन जाईल तर सेवा आपल्याद्वारे होत राहील. परिवारवाल्यांची पण होईल, गाववाल्यांची होईल, जिल्ह्याची होईल, पूर्ण देशाची होईल, पूर्ण जगाची होईल. लेकिन पहले हमारी खुद की सेवा हमें करनी है. अभ्यास पड़ जाने से फिर घड़ी घड़ी तुम अशरीरी हो जाएंगे. आज बाबा खास इस पर जोर दे रहे. जो यह अभ्यास करेंगे वही कर्मातीत अवस्था को पा सकेंगे और ऊंच पद पाएंगे. इसी अवस्था में बैठे बैठे बाप को याद करते करते घर चले जाए. दिन प्रतिदिन याद का चार्ट बढ़ाना चाहिए. देखना है तमोप्रधान से सतोप्रधान कितने % बने हैं. किसी को दुख तो नहीं देते, किसी देहदारी में बुद्धि फंसी हुई तो नहीं है. बाप का संदेश कितनों को देते हैं. ऐसा चार्ट रखो तो बहुत उन्नति होती रहेगी. बाबा म्हणते स्वतःची चेकिंग करा, चार्ट ठेवा, स्वतः रोज प्रश्न विचारा स्वतःला आणि ते काय त्याचे रिझल्ट लिहा. सतोप्रधान कितने % बने हैं, तमोप्रधान से सतोप्रधान कितने % बने. दुसरं काय, किसी को दुख तो नहीं देते हैं. दुःख दिलं कमी दिवसभरामध्ये कोणाला आपल्या भावनेतून बोलण्यातून चेक करायचंय. किसी देहदारी में बुद्धि फंसी हुई तो नहीं है, कोणामध्ये अटकलेलो तर नाहीये, बुद्धी तिथंच जाते सारखी सारखी, चेक करायचं. बाप का संदेश कितनों को देते हैं, कितनों को हम बाप का संदेश देते. संदेश द्यायचा आहे आपल्याला सगळ्यांपर्यंत. बाबांचा परिचय पोहोचवणं खूप आवश्यक आहे. मग आज आहे दूसरी छोटीशी मुरली आहे. आज तुम बच्चों को संकल्प, विकल्प, निसंकल्प अथवा कर्म, अकर्म और विकर्म पर समझाया जाता है. जब तक तुम यहां हो तब तक तुम्हारे संकल्प जरूर चलेंगे. संकल्प धारण किए बिना कोई मनुष्य एक क्षण भी रह नहीं सकता है. भावते संकल्प तर चालणार, विचार तर चालणार, मनामध्ये विचार येणार, मनाचं काम आहे विचार करणं. तुम्ही जोपर्यंत इथं आहात या धर्तीवरती आहे, संकल्प तर चालणार, विचार तर चालणारच आहे मनामध्ये. असं एकही क्षण नाही की बिना विचाराचं आहे, काहीच विचार नाही, असं काहीच नाही. शून्य कधीच होत नाही विचार, काही ना काही विचार तर चालतात. अब यह संकल्प यहां भी चलेंगे, सतयुग में भी चलेंगे और अज्ञान काल में भी चलते हैं. मनाचं कामच आहे.
परंतु ज्ञान में आने से संकल्प संकल्प नहीं, क्योंकि तुम परमात्मा की सेवा अर्थ निमित्त बने हो, तो यज्ञ अर्थ संकल्प चलता, वह संकल्प संकल्प नाही, वह निरसंकल्प ही है. तर बाबा म्हणते आता तुम्ही माझे बनले, सेवेवरती आहे, तर तुमचे जे संकल्प चालतात ते यज्ञाच्या सेवेसाठी चालतात. बरे लौकिक मध्ये काही करतोय आपण, घरामध्ये घरासाठी काही करतोय, आपला धंदा चालू आहे, आपलं काम चालू आहे काही दुसरे, पण जे काही संकल्प चालतात आपले ते त्याच्यातून आपण सेवा काय करतो याविषयी संकल्प चालतात. तर बाबा म्हणतात ते जसं काही निरसंकल्प आहे, म्हणजे बिना कामाचे संकल्प तुमचे बंद झालेले. बाकी जो फालतू संकल्प चलते अर्थात कलयुगी संसार और कलयुगी मित्र संबंधियों के प्रति चलते हैं, वह विकल्प कहे जाते हैं, जिससे ही विकर्म बनते हैं. चांगले संकल्प नाहीये. बाबा म्हणताय कलयुगी संसार आणि कलयुगी मित्र संबंधी विषयी जे काही संकल्प चालतात तुमच्या मनामध्ये ते विकल्प आहे, ते चांगले संकल्प नाहीये आणि त्यातूनच विकर्म बनतात, त्यातूनच पाप होतं. मग और विकर्मों से दुःख प्राप्त होत आहे. मग ते पाप झाल्यामुळे दुःख प्राप्त होतं. दुःखाचं कारण काय? आपल्याद्वारे झालेले पाप. कोणीही जिम्मेदार नाही आपल्या दुःखाला, कोणालाही आपण जिम्मेदार ठरवायचं नाही. याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं या गोष्टीमध्ये जायचं नाहीये. अगर हमें दुःख है तो हमारे पिछले पाप कर्मों का परिणाम है, बस तेवढंच. आणि आता बाबांनी त्या पाप कर्मातून मुक्त होण्याची युक्ती पण दिलेली. बाबा साथ में, बाबा की शक्तियां साथ में, तो उस पाप कर्म से मुझे मुक्त होना है. कोणी जिम्मेदार म्हटल्यावर मग त्याच टेन्शन मध्ये आपण राहतो. उलट आपण असं समजू की माझी जिम्मेदारी आहे, माझ्याकडून ज्ञान नव्हतं, झालेलं आहे, चुका झालेलं आहे, स्वीकारायचं त्याला. पण आता बाबा बसलेला आहे, आता बाबा ते जे पाप कर्म ते धुवून टाकणार आहे माझे, पण मला फक्त बाबांवरती प्रेम करायचंय. तो बाकी जो यज्ञ प्रति अथवा ईश्वरीय सेवा प्रति संकल्प चलता है वो गोया निरसंकल्प हो गया. शुद्ध संकल्प सेवा प्रति भले चले. देखो बाबा यहाँ बैठा है तुम बच्चों को संभालने अर्थ, तो इस सर्विस करने अर्थ माँ बाप का संकल्प जरूर चलता है, परंतु यह संकल्प संकल्प नहीं, इससे विकर्म नहीं बनता है. परंतु यदि किसी का विकारी संबंध प्रति संकल्प चलता है तो उनका विकर्म अवश्य ही बनता है. बाबा तुमको कहता है कि मित्र संबंधियों की सेवा भले करो, परंतु अलौकिक ईश्वरीय दृष्टि से वह मोह की रग नहीं आनी चाहिए. अनासक्त होकर अपनी फर्ज अदाई निभाव. बाबाने मित्र संबंधीची, घरातल्याची, परिवाराची, नातेवाईकांची सगळ्यांची सेवा करायची, पण मोह नसला पाहिजे. मोह युक्त होऊन नाही करायची सेवा, मोहग्रस्त होऊन सेवा नहीं करायची. तर अलौकिक दृष्टिकोनातून, ईश्वरीय दृष्टिकोनातून की ये बाबा के बच्चे हैं, मेरा कोई नहीं है, मेरा कोई नहीं लगता ये अभी ये बाबा का बच्चा है, और वो हमारा संबंध जो है बहुत ऊंचा उठ गया है. ये हद के संबंध है. माँ बाप, पति पत्नी, भाई बहन, ये सब हद के संबंध है, यहाँ के संबंध है. इस जन्म में अभी है, पिछले जन्म में दूसरे थे, अगले जन्म में दूसरे हो जाएंगे. हे हदचे संबंध आहे. आपला बेहदचा आणि कायमचा संबंध सगळ्यांशी काय, वो आत्मा भाई भाई है, एक बाबा के बच्चे हम सब. तर ही ईश्वरीय दृष्टी, या दृष्टिकोनातून बाबा म्हणताय तुम्ही सगळ्यांची सेवा करा. मोहग्रस्त होऊन नाही करायची सेवा, त्यामध्ये दुःख आहे. आपणही दुःखी होणार, त्यांनाही दुःख देणार आपण. तो वो मोह की रग नहीं जानी चाहिए. अनासक्त होकर अपनी फर्ज अदाई निभाव. अनासक्त होऊन कोणामध्ये न अटकता, मोहग्रस्त न होता, बाबा म्हणताय तुमची जसे ड्युटी समजून तुम्ही पार पाडा. जे काही कर्तव्य आहे तुमचे, त्या नात्यामध्ये जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य ड्युटी समजून पार पाडायचे. आणि ते पण कर्तव्य कसे पार पाडायचे आपल्याला? श्रीमतवर. श्रीमतच्या विरुद्ध जाऊन कर्तव्य नाही पार पाडायचे. परंतु जो कोई यहाँ होते हुए कर्म संबंध में होते हुए उनसे मुक्त नहीं हो सकता, तो भी उसे बाप का हात नहीं छोड़ना चाहिए. बाबा म्हणताय तुमच्याकडून तेवढी धारणा होत नाही, पण हात नका सोडू माझा. असं नाही की आपल्याकडून नाही होणार, तो फिर भाग्य को हम अपने भाग्य को लात मार के निकल कर नहीं जाना है. धारणा नहीं हो रही तो बाबा म्हणता है मेरा हाथ पकड़ा है, अभी छोड़ना नहीं, मैं लेकर चलूंगा तुम्हें साथ में. भले धारणा व्हायला कोणाला मुश्किल जाते, कोणाचे तेवढे हिशोब आहे, खूप जास्त हिशोब आहे, तर तेवढं नाही होत. पण बाबा म्हणतात तरी पण माझा हात नका सोडू. तो हात पकडा होगा तो कुछ न कुछ पद प्राप्त कर लेंगे. बाबा म्हणतात असं सोडून जाण्यामुळे काय होणार आहे, सगळंच नष्ट होऊन जाईल. त्याच्यापेक्षा माझा हात पकडून ठेवा, हळूहळू धारणेची शक्ती तुमच्यामध्ये येत जाईल
आणि तुम्हाला मग काही ना काही पद तर तिथे नक्की प्राप्त होईल. अब यह तो हर एक अपने को जानते हैं कि मेरे में कौन सा विकार है. अगर किसी में एक भी विकार है तो वह देह अभिमानी जरूर ठहरा. जिसमें विकार नहीं वह ठहरा देह अभिमानी. किसी में कोई भी विकार है तो वह सजाएं जरूर खाएंगे, और जो विकारों से रहित है वे सजाओं से मुक्त हो जाएंगे. जैसे देखो, कोई कोई बच्चे हैं जिनमें न काम है, न क्रोध है, न लोभ है, न मोह है. वो सेवा बहुत अच्छी कर सकते हैं. अब उन्होंने बहुत ज्ञान विज्ञान में अवस्था है. अब यह तो जैसे मैं जानता हूं वैसे तुम सब जानते हो. अच्छे को सब अच्छा कहेंगे. अब यह निश्चय करना, जिनमें कुछ विकार है वो सेवा नहीं कर सकेंगे. जो विकार प्रूप है वो सेवा कर औरों को आप समान बना सकेंगे. इसलिए अपने ऊपर बहुत ही संभाल चाहिए. विकारों पर पूर्ण जीत चाहिए. विकल्प पर पूर्ण जीत चाहिए. ईश्वर अर्थ संकल्प को निरसंकल्प रखा जाएगा. तर बाबा म्हणताय की विकल्प नाही चालले पाहिजे, चुकीचे संकल्प तुमचे नाहीच चालले पाहिजे. कलियुगी संसाराविषयी, कलियुगी आत्म्याविषयी तुम्हाला श्रेष्ठ संकल्प करायचे, सेवेचे संकल्प करायचे, आणि त्यासाठी विकारांपासून मुक्त व्हायचे. जो विकारांपासून मुक्त नाहीये, बाबा म्हणते सेवा पण नहीं हो शकत. तो हमें पुरुषार्थ करना है विकार मुक्त होने का, और विकार मुक्त होने के लिए बाबा से शक्ति लेनी है. वास्तव में निरसंकल्पता उसी को कहा जाता है जो संकल्प चले ही नहीं, दुख सुख से न्यारा हो जाए. वह तो अंत में जब तुम हिसाब किताब चुकतू कर चले जाते हो, वहां दुख सुख से न्यारी अवस्था में, तब कोई संकल्प नहीं चलता. उस समय कर्म अकर्म दोनों से परे अकर्मी अवस्था में रहते हो. यहाँ तुम्हारा संकल्प जरूर चलेगा, क्योंकि तुम सारी दुनिया को शुद्ध बनाने अर्थ निमित्त बने हो. तो उसके लिए तुम्हारे शुद्ध संकल्प जरूर चलेंगे. सतयुग में शुद्ध संकल्प चलने कारण संकल्प संकल्प नहीं, कर्म करते कर्म बंधन नहीं बनता, उसे अकर्म कहा जाता है. समझा. अब यह कर्म अकर्म और विकर्म की गति तो बाप ही समझाते हैं. विकर्मों से छुड़ाने वाला तो एक बाप ही है जो इस संगम पर तुमको पढ़ा रहे हैं. इसलिए बच्चे अपने ऊपर बहुत ही सावधानी रखो. अपने हिसाब किताब को भी देखते रहो. तुम यहाँ आए हो हिसाब किताब चुकतू करने, ऐसे तो नहीं. यहाँ आए हिसाब किताब बनाते जाओ, जो सजा खानी पड़े. यह गर्भ जेल की सजा कोई कम नहीं है. बाबा म्हणते यहाँ पर हिसाब किताब चुकतू करने के लिए आए हैं, अभी नया हिसाब नहीं बनाना. यहाँ पे इसी जन्म में इसी शरीर में रहते हुए हिसाब किताब चुकतू करो. कारण बाबा म्हणते इथं जर नाही चुकतू केले तुम्ही तर मग गर्भ जेलमध्ये जावं लागेल. अजून गर्भ जेलची सजा शिल्लक आहे. अजून असं नाही की परमधामचे गेट उघडले. परमधामचे गेट उघडल्यावर मग धर्मराजपुरीची सजा आहे, आणि मग तिथं सजा खाऊन आपल्याला परमधाम मध्ये जायचंय. पण इथं जर आपण आपले पापकर्म चुकतू नाही केले पूर्ण, पुढच्या जन्मात जावं लागेल. 4.5 महिने गर्भामध्ये राहावं लागेल, आणि ती बाबा म्हणते ती सजा चांगली नाहीये. इथं कलियुगाच्या अंतिम समयाचं जी गर्भामध्ये सजा आहे, खूप भयानक सजा आहे ती, आणि त्याच्या पुढची सजा धर्मराजपुरीची. म्हणून बाबा म्हणताय यहाँ पर अभी नए हिसाब किताब नहीं बनाना, पुराने ही चुकतू करते जाना है. आता नवीन कॉन्टॅक्ट जोडायचे, नवीन संबंध जोडायचे, नवीन नाते जोडायचे. त्याच्यामधून बाबा म्हणताय अजून हिशोब वाढत जातात. आता जे आहे त्याला सांभाळा, जे नाते आहेत तुमचे त्याला सांभाळा, आणि त्याच्यामध्येच तुम्ही ते जे कर्माचे बंधन त्याच्यामध्ये आलेले, त्या नात्यामध्ये बंधन निर्माण झालेले, त्याला त्याच्यापासून मुक्त होत चला, स्वतंत्र आत्मा बना. आता नवीन संबंधामध्ये जायचं नाहीये. इस कारण बहुत ही पुरुषार्थ करना है. यह मंजिल बहुत भारी है, इसलिए सावधानी से चलना चाहिए. विकल्पों के ऊपर जीत पानी है जरूर. अब कितने तक तुमने विकल्पों पर जीत पाई है, कितने तक इस निरसंकल्प अर्थात दुख सुख से न्यारी अवस्था में रहते हो, यह तुम अपने को जान सकते हो. जो खुद को न समझ सके वो बाबा से पूछ सकते हैं, क्योंकि तुम तो उनके वारिस हो, तो वह बता सकते हैं. तो बाबा म्हणते अभी दुख सुख से न्यारी अवस्था में रहना है. दुख सुख से न्यारी अवस्था में, अतिंद्रिय सुख की अवस्था में रहना है. या दुनियेच्या दुःख सुखाच्या स्थितीमध्ये आपल्याला आता अटकायचं नाहीये. जे होत राहील ते होत राहील. दुख भेटू द्या, सुख भेटू द्या, लेकिन हमें अतिंद्रिय सुख के नशे में रहना है. बाबा का हाथ पकड़ कर रखना है, तो फिर हमारी बहुत अच्छी तैयारी हो जाएगी, जो विनाश के समय में हम सेवा कर सकेंगे और अपना भाग्य बना सकेंगे. अच्छा, मीठे मीठे सेके लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया.
धारणा के लिए मुख्य सार है, अमृत वेले उठ बाबा से मीठी मीठी रूह रिहान करनी है, फिर भोजन खाते कामकाज करते बाबा की याद में रहना है, देह के संबंधों को भूल आत्मा भाई भाई हूं यह दृष्टि पक्की करनी है। विकल्पों पर जीत प्राप्त कर दुख सुख से न्यारी निरसंकल्प अवस्था में रहना है। कायदे सिर सभी विकारों की आहुति दे योग युक्त बनना है। वरदान है, श्रेष्ठ संस्कारों के आधार पर भविष्य संसार बनाने वाले धारणा स्वरूप भव। अभी के श्रेष्ठ संस्कारों से ही भविष्य संसार बनेगा। एक राज्य एक धर्म के संस्कार ही भविष्य संसार का फाउंडेशन है। स्वराज्य का धर्म व धारणा है मन वचन कर्म संबंध संपर्क में सब प्रकार की पवित्रता। संकल्प व स्वप्न मात्र भी अपवित्रता अर्थात दूसरा धर्म न हो। जहां पवित्रता है वहां अपवित्रता अर्थात व्यर्थ व विकल्प का नाम निशान नहीं रहता, उन्हें ही धारणा स्वरूप कहा जाता है। तो हमें पवित्र रहना है। अभी पवित्र जीवन होना चाहिए, मन पवित्र होना चाहिए, मन शुद्ध होना चाहिए। मन में बाबा म्हणता है संपूर्ण पवित्रता, संपूर्ण पवित्रतेची धारणा हा धर्म आहे आपला, आणि त्यामध्ये काय मन वचन कर्म संबंध संपर्क में सब प्रकार की पवित्रता। मनामध्ये बोलण्यामध्ये कर्मामध्ये येत असताना कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत असताना संपूर्ण पवित्रता। अशुद्ध काहीच नाही आलं पाहिजे। मन बुद्धी अशुद्ध पासून फ्री आपल्याला करून टाकायची आहे। अशुद्धचा प्रभाव आपल्यावरती पडू द्यायचा नाहीये, अशुद्ध स्थितीमध्ये आपण राहायचं नाहीये। तो बाबा म्हणता है कि जो पवित्र है, जिनके शुद्ध हो गया है अंदर का सब कुछ, तो वो बाबा म्हणता है व्यर्थ में भी नहीं जाएंगे और उनके विकल्प भी नहीं चलेंगे। जैसे बाबा ने सांगितलं विकल्प चलते हैं उससे विकर्म बनता है और विकर्म से दुख प्राप्त होता है। तर विकल्प चालूच द्यायचे नाहीये। जे संकल्प चालतात अशुद्धतेचे ते आपल्याला बंद करायचे। तो उससे क्या हो जाएगा, फिर संस्कार हमारे श्रेष्ठ हो जाएंगे और भविष्य संसार सुंदर बनेगा। तो अपन दिवसभर आज चिंतन करूं, मैं पवित्र शुद्ध आत्मा हूं, मैं पवित्र शुद्ध आत्मा हूं। पवित्र किरण माझ्यातून निघताय, माझ्या तन मनाला पवित्र करत चाललेली आणि सगळ्या दुनियेमध्ये हा पवित्रतेचा घेराव मला टाकायचा आहे। पवित्र व्हायब्रेशन सगळ्या दुनियेमध्ये आता पसरवायचे, त्याच्या आधी स्वतःमध्ये टाकायचे। मन बुद्धीवरती पण पवित्रतेचे आपले व्हायब्रेशन टाकायचे आपण, आणि शरीराच्या सर्व कर्मेंद्रियांवरती पण। तो हम शुद्ध होते जाएंगे, पवित्र होते जाएंगे। और आज दिन भर ये प्रॅक्टिस करणे खूप चांगले। आपण रोजचं सोमान घेतोय, कोण किती करत असेल प्रॅक्टिस, पण आजची जी प्रॅक्टिस आहे ही खूप चांगल्या प्रकारे आपल्याला करायची। मैं पवित्र शुद्ध आत्मा हूं। दिवसभरामध्ये 1000 वेळा 10,000 वेळा जरी आपल्याला हा सोमान घेता आला तर चांगलं आहे। किरण निघताना बघायची, शुद्ध किरण आपल्यातून निघताना बघायची। ते शुद्धता जसजशी येत जाईल तसं तसं ऑटोमॅटिक आतली जी खराबी ती निघून जाईल। आणि उद्या बाबा मिलन आहे तर बाबा मिलनाचा अनुभव पण आपल्याला खूप चांगल्या प्रकारे घेता येईल। आज शुद्ध व्हायचंय चांगल्या प्रकारे आणि उद्या बाबांशी मिलनाचा अनुभव करायचा आहे अमृतवेलेपासूनच। स्लोगन, दृढ़ता की शक्ति कड़े संस्कारों को भी मोम की तरह पिघला देती है। आपले कितीही कडक संस्कार असू द्या, कितीही पक्के झालेले चुकीचे संस्कार असू द्या, त्याला पण पिघळवण्याची ताकद, त्याला पण समाप्त करण्याची ताकद। जसं मेन पिघळून जातं लगेच, तर तसं बाबा म्हणताय की तुम्ही एकदा पक्क करा की मला या संस्कारामध्ये राहायचं नाहीये, तर ते तुमचे जे संस्कार खूप पक्के झालेले मेनासारखे वितळून जातील। अच्छा, ओम शांति। कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो, सोच समझ कर बोलो, दुआएं दो, दुआएं लो, सुख दो, सुख लो। ओम शांति।